తెలుగు సాహితీ లోకంలో అమరుడు శివరాజు బుచ్చి వెంకట సుబ్బారావు. तेलुगू साहित्य विश्वातील अमर व्यक्तिमत्व म्हणजे शिवराजू बुच्ची व्यंकट सुब्बाराव. त्यांचं दुसरं नाव बुच्ची बाबू. त्यांचा जन्म 14 जून 1916 रोजी कृष्णा जिल्ह्यामध्ये झाला होता. त्यांनी पालाकोल्लू येथे SSLC करून गुंटूरच्या एसी कॉलेजमध्ये इंटर आणि डिग्री पूर्ण केली. मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये BA ऑनर्स आणि नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी MA केलं. त्यांच्या कथांचा गाभा म्हणजे मानवी मन. माणसाने जर जगातील बाह्य विचारांशी जुळवून घेतलं तर त्याच्या अंतर्मनावर पण त्याचा ताबा राहतो. माणूस मानसिक दृष्ट्या वैचारिक कालवाकालव या अवस्थेतून कसा जात असतो याचं खास शैलीत रेखाटन करणारे म्हणजे बुच्ची बाबूच. साहित्याबरोबरच अभिनय, संगीत, चित्रकला आणि रंगकामांमध्येही नैपुण्य मिळवलेले अष्टपैलू व्यक्ती म्हणजेच बुच्ची बाबू. ते निसर्गाचे निस्सीम भक्त होते. 1936 पासूनच्या 3 दशकांमध्ये फैलावलेल्या आपल्या साहित्य जीवनामध्ये त्यांनी 82 कथा, 40 नाटकं, अनेक निबंध आणि कादंबऱ्या आणि बरंच काही साहित्य लिहिलं. त्यांच्या साहित्य जीवनामध्ये त्यांच्यासाठी सतत स्फूर्तीचा स्रोत बनणाऱ्या म्हणजेच श्रीमती शिवराजू सुब्बालक्ष्मी. जो कोणी त्यांचं साहित्य वाचतो त्याला कळून चुकतं की ते किती थोर विचारवंत होते. मानव जीविताన్ని विमर्शिस्तू सामाजिक सुधारणेची भावना लक्षात ठेवून त्यांनी कित्येक कथा अशा लिहिलेल्या आहेत की ज्यामध्ये मानवी जीवन पद्धतीवर त्यांनी टीकाच केली आहे. अरकुलयालो कुलीन शिखरम, नान्नू गुरिंची कथा रायाडू, मेडा मेटलो, आडवी कुचिना वेनेला, ना गाजू मेडा, कोठा वेंटरना या अशा काही त्यांच्या कथा आहेत ज्या तेलुगू वाचकांच्या सदैव स्मरणात राहतील. आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यात अविस्मरणीय घटनांचा अनुभव अवश्य घेतलेला असतो. अशाच एखाद्या अनुभवावर आधारित आहे आजची ही टेलिफिल्म. सर, मला जरा मधलं पान द्याल का प्लीज? सर, कोण आहे रे? राजा तू? राजाराव? तुम्ही आहात होय? हा, मीच आहे तो. तू काय नोकरीसाठी जाहिराती बघतोस काय? बस 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 बस, आपण चहा पिऊ दोघात मिळून. बस. ए भाऊ, एक चहा दे रे दोघांमध्ये. चहा नकोय मला. तुला जर खरा चहा प्यायचा असेल तर या हॉटेलमध्येच मिळतो. अहो नको ना, मी माझ्या मित्रासाठी थांबलो इकडे. बिघडत नाही रे काही. चहा घे ना एखादा. कुठवर आले तुझे नोकरीसाठी प्रयत्न? बापरे, कटकट आहे का? फुकट पेपर मागितला. काय म्हणालास? त्याच प्रयत्नात आहे म्हटलं. तू पण राजाराव, नोकरी असणं हे पुरुषाचं मोठं कर्तव्य आहे. नोकरीचं स्वरूप महत्वाचं नाही बिलकुल. आळशी राहण्यापेक्षा काहीतरी बरं की नाही? हो, ते ठीक आहे. आणि मी पण योग्य नोकरी शोधतच होतो. पण योग्य नोकरी मिळायच्या आधीच विवाहामध्ये अडकलो मी. स्वप्न जी आयुष्याची असतात ती म्हणजे फक्त पोट भरणं का? त्यामुळे कुठली का असे ना नोकरी हवी बस. अरे राजाराम, मला जरा उशीर झाला रे. तुला येऊन बराच वेळ झाला. मी पण आत्ताच आलो. हे आहेत पांडुरंगराव, माझ्या मागच्या बाजूला राहतात. पंचायती कार्यालयामध्ये नोकरी करतात. आणि हा माझा मित्र कृष्णमूर्ती सर. नमस्कार सर. नमस्कार. पांडुरंगराव सर, आम्हाला थोडंसं काम आहे, आम्ही निघू? ठीक आहे, ठीक आहे. चल रे. हा मुलगा तसा आहे चांगला बिचारा. तो तरी बिचारा काय करणार आहे आता नशिबा पुढे. रामडू, अरे पैसे किती झालेत माझे? अरे राजाराव थांब जरा. चाललोत कुठे आपण बाबा? चाललोत कुठे म्हणजे भाजी मार्केटमध्ये. अरे काल काय ठरवलं होतं? हा हो रे, घरच्यांपुढे काय करणार? माझ्या घरी काय वेगळे, तुझ्यासारखंच माझं पण. मग काय करूया आपण? देवळात जाऊ. आज बरं का देवळात एकादशी आहे. भरपूर लोक असतील देवळात. चल बस. गर्दी भरपूर दिसतीये. मला लवकर ती पिशवी दे बघू.
चल लवकर चल बघू. चल लवकर. काय ही गर्दी तुडुंब, हे सगळे देवासाठी हा? येतात. खूपसे पुण्य कमवायला येतात आणि काही जण गुप्त इच्छा मनात ठेवून. हा तू ये रे, लवकर लवकर ये. अरे, हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही. या भिंतींवर या सावल्यांची किती गंमत वाटते. अरे, सायकलवरचा मुलगा रामू तर नाही? अं? नाही, तो नाहीये. हा कोण बुवा पगडीमध्ये? काय पण सुंदर सावली आहे. किती सुंदर झुंबर आहेत. लांब वेणी, तिचा गळा, काय डोळ्यांच्या पापण्या, नाक सुंदर आणि पातळ किती हनुवटी. किती सुंदर आहे हे सावलीचं दृश्य. कुठे गेली सावली? काय रे, तू इकडेच का थांबलास? इकडेच होती एक सावली. सावली? हो, इथे एक सावली होती मुलीची, कुठे होती? भिंतीवर. हा? या भिंतीवर? हो. अरे तसं कशाला, जाऊन मुलगीच बघू आपण. हा, चल. खूपच सोपं आहे ग बाई. चण्याचं पीठ भिजवून असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून असे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. मी तुला परवा तळलेल्या वड्या दिल्या होत्या, त्या राजारावला आवडल्या की हो नाही? हो आवडलं काकी. मग त्यातल्याच अर्ध्या बनवते तुझ्यासाठी. अहो हे काय काकी, तुम्ही मला पद्धत सांगितली ना, मीच प्रयत्न करीन स्वतः. अरे देवा, काय माझी आठवण. तुझं जेवण झालं की नाही बाई? नाही हो काकी, हे आले नाहीत अजून. अजून आला नाही का? दुपारचे 2 वाजलेत ना ग. हो बघा ना, दुपारचे 4 सुद्धा वाजतात. नोकरीसाठी फिरतात बिचारे, कुठे कुठे प्रयत्न करीत असतात, स्वतःची काळजी पण घेत नाहीत. मला फार काळजी वाटते हो त्यांची. पण तुझा नवरा तुझी काळजी घेतो की नाही? म्हणजे काय, त्यांना की नाही मी आवडती खूप. अहो ताई, अगो बाई, तुझी मोलकरीण आली सुद्धा. मी पण निघते आता बरं का, मला पण थोडं हो, काम हो. आहे. तू गेलीस तरी चालेल, मी करेन बाकीचं. बरं. अहो, जेवायला येताय ना? हो हो, मी आलोच हातपाय धुवून. बर का, रामुडूच्या हॉटेलमध्ये मला राजाराव भेटला होता. मी त्याला म्हटलं, बाबा रे काय झालं तुझ्या नोकरीचं? काय म्हणाला मग तो? काय म्हणणार बिचारा, तो बिचारा त्याच विवंचनेत आहे. विवंचना ठीक आहे हो, नवीन लग्न झालं ना त्याचं. पण तो जर वेळेवर घरी नाही आला तर ती एकटी बसून काय करेल बिचारी मुलगी? अहो, तुम्हाला हसायला काय झालं? त्याचं काय काय? आहे, तुम्ही बायका म्हणजे नवऱ्याला बिचाराला कामावरून यायला उशीर झाला म्हणून आवडत नाही, बरं घरात बसला तर अशी म्हणता तुम्ही. याचा अर्थ नोकरीसाठी फिरतो म्हणून उशीर होतो म्हणताय? तू म्हण काही पण, राजाराव खूप मोठा माणूस होईल एक दिवस. माझी पण तीच इच्छा आहे हो. जरा थांबा, मी तुमच्यासाठी लोणचं आणते.
सीताला बघ पूजा करते. काय हो स्वतःशीच काय पुटपुटताय तुम्ही? मी काही पुटपुटत नाही ग. हा. या सीताला बघ तुळशीची पूजा करते. किती विनयशील, काय ही श्रद्धा, काय ही हा भक्ती. खरं आहे तुमचं. सीता अक्षरशः लक्ष्मीचा अवतार आहे. पण प्रश्न आहे तो राजा रावला नोकरी नाही हेच बोलणार आहेस ना तू? होतेच. सीताला मिळेलच तू बघ. आणि राजाला हिच्या भक्तीची पुण्याई पण उपयोगी पडेल. असं झालं तर मग छानच आहे. ठीक आहे ठीक आहे, पाणी काढ आंघोळीला. आज तहसीलदार येणार आमच्याकडे. मला लवकर जायचं मी ऑफिसला. पाणी आणते, तुम्ही व्हा पुढे. चल लवकर. मी पण पांडुरंग काकांप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. हे देवा, यांना खूप मोठं बनव. अहो ऐकलत का? ऐकलत का? म्हटलं मी तुमच्याशी बोलते. अहो तुम्ही म्हणाला होतात आज एके ठिकाणी अर्ज करणार आहात. म्हणालो होतो. तुला पण सकाळी सकाळी बोलायला दुसरा विषय मिळत नाही काय? बरं का? उठा आता. अहो उठा म्हणते ना. ठीक आहे, तू म्हणशील तसं. सीता, अगं पोरी सीता. बसा, आलेच मी. काका ऑफिसला गेले असतील नाही? हो ना बाई, सकाळी तर त्यांची घाई गडबड. अगं ते ग्रामपंचायतीच्या ऑफिसला जायला बाहेर पडले, मग मी मोकळा श्वास घेऊ शकते. बस आत्ताच गेले ते. काय ग पण नवरा उठला तुझा? म्हणजे आत्ताच उठलेत. एक सांग बघू मला, तू बघावं तेव्हा काळजीत का वाटत असतेस? असं तुम्ही का म्हणता? याचसाठी राजारावला नोकरी अजून मिळाली नाही. हो ना, ही राजारावची नोकरी म्हणजे इंटरनॅशनल समस्या आहे. माझ्याशिवाय या लोकांना दुसरं टॉपिकच नाही बोलायला. निघते हमी. अरे देवा, मेली माझी आठवण. मी ज्यासाठी आले तेच विसरले. ही घे तुझी कॉफी पावडर. अगो बाई, तुम्हाला हे पण परत करायला हवी? काय तू हे ग काय तुझं बोललं? आता तू असं समजू नकोस हे कमावतात म्हणून मी देते. हे खरंय, कसं तरी भागतं आमचं. पण तुझ्या बाबतीत तीही मिळकत नाहीये. काय हे राजाराव, तुझं जीवन म्हणजे लोकविषय आहे. प्रत्येक वेळेला बोलण्यात तुझाच विषय. वाड वडिलांची संपत्ती कितीही असू दे, तुमचा खर्च असाच राहिला तर पुरेल. ठेव ग बाई, ही तुमचीच काळजी वाटत असते मला जेव्हा बघावं तेव्हा. आता फार झालं. आता नोकरी करावीच लागेल मला कसली तरी. सीता, हा, सीता, काय आहे हो? मी एक ऍप्लिकेशन फॉर्म लिहून टेबलावर ठेवला होता, तो मिळत मी नाहीये. देवांच्या खोलीत ठेवलाय. थांबा, मी आलेच. बस आहात तुम्ही. देव जाणे. बाबा राजाराव, हं. तू कुठला फॉर्म शोधत होतास? तो नोकरीचाच ना? हो काकी, नोकरीचाच आहे. सीता, आले आले. हा घ्या तो. बरं येतो. बरं आहे सीता, निघते मी पण. हो. दुपारी यायला विसरू नकोस हा. दुपारी येईन मी.
सीता, अहो मी मेणबत्ती लावतेय. सीता. हो आलेच. तुमचा चेहरा ओढलेला दिसतोय नोकरीचा विचार करून. तुम्ही चिंता करू नका, नोकरी मिळेल तुम्हाला. असं नाही, पण पण काय दुसरं काय? आणि आहे दुसरं, मला पण नाही सांगणार. तू नाही समजणार. असं जरी असलं तरी सुद्धा प्रयत्न करेन. कसलीच काळजी नाही करत मी. अस्वस्थ आहे थोडासा, पण कारण मलाच नाही माहित. बोलू नका माझ्याशी मग, यापुढे विचारणार नाही. तुम्ही असं हो बाईसाहेब, तरच मी सांगेन. सांगू मग मी? मी कुणाच्या तरी प्रेमात पडलोय. खरंच? हो. कोण भाग्यवंती? तू ती. मस्करी करताय माझी? मस्करी का करू? नवरा प्रेम कसा करेल? काय बोलताय? बायकोवर नवऱ्याने प्रेम केलं तर हास्यास्पद का वाटावं लोकांना? प्रेम असू शकतं तात्पुरतं, पण दाम्पत्य जीवन मात्र असतं जन्मभर. म्हणून कुणावर आहे प्रेम तुमचं? मी नाही रागावणार हो. तुला काहीच नाही कल्पना? नाही हो. एका मुलीच्या सावलीच्या प्रेमात पडलोय मी. याचसाठी मी म्हणालो होतो तुला नाही कळणार. मी नाही हसणार आता. कुणाची ती सावली? काय माहित, मला काहीच कळत नाहीये बघ. ती सावली कशी दिसते? अत्यंत सुंदर. यापेक्षा जास्त नाही माहित मला. अगो बाई, काही पोरं. माझ्या मनावर बिंबलेल्या सावलीचा मी शोध घेतोय. हे करताना मला निंदेलाही तोंड द्यावं लागेल, पण ह्याचा विचार करून मी त्या सावलीचा शोध तर नाही थांबू शकत. विचित्र परिस्थिती आहे माझी. राम. मला वाटतं विचारावंच. राजाराव रे. अरे राजाराव रे. नमस्कार भटजी बुवा. मला तुला काहीतरी विचारायचंय. तुला वाईट वाटणार नसेल तर विचारेन म्हणतो. मला का वाईट वाटेल, विचारा ना तुम्ही. तसं विशेष नाही हो. मी तुला गेले 15 दिवसांपासून बघतो. तू आपला नियमितपणे देवळात येतोस, पण देवदर्शन केल्याशिवाय निघून जातोस. तू कशावर तरी विचार करतोस खरा. तुझं लक्ष तिकडेच असतं, त्या चित्रहीन भिंतीकडे. त्या भिंतीला तू एकटक बघत असतोस. त्या भिंतीच्या बांधकामामध्ये काही विशेष आहे का रे? त्यात काय विशेष? मी आणि माझा मित्र आम्ही इथे भेटत असतो, त्याचीच वाट पाहतो, एवढंच. बाकी काही नाही. एवढंच ना? मी पण त्या भटजीला सांगितलं, पण हा भटजी शिंचा असं नाही म्हणतो. यात काहीतरी असेलच गूढ विशेष असं म्हणतो शिंचा. थांब बघ तू, आल्यावर याला खेतोच फायला. राम 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 राम. पोस्ट. ताई, पोस्टमन आलाय हो. जा बघू. हे घ्या ताई. कुणाचं आहे हो पत्र? काय माहित. पण ते लिहितात ना पत्राच्या माग. हो, मागं लिहितात हे खरं ग. तुझ्या साहेबांनी नोकरीसाठी अर्ज दिला होता. मला वाटतं त्याच ऑफिस मधून आलाय काहीतरी. दामय्या, या पत्रात काय माहित आहे? त्यांना इंटरव्ह्यू साठी हैदराबादला बोलवलंय. देवाच्या दयेने त्यांना ही नोकरी मिळू देत. साहेबांना पक्की नोकरी मिळत ताई बघा. असं जर झालं तर तुला एक साडी घेईन मी चांगल्यापैकी बघ. पण ब्लाऊजचं कापडाचं काय? हो ग बाई, ब्लाऊजचं कापड पण. अहो, ऐकलत का? एक शुभवार्ता आहे. कोणती? तुम्ही नोकरीसाठी तिकडे अर्ज केला होता ना? हो ना. हैदराबादहून इंटरव्ह्यू साठी लेटर आलाय तुम्हाला. ओ.
बऱ्याच दिवसांपासून तुमची वागणूक बदलली आहे. कारण नाही सांगणार मला? मी तुला सांगितलंय पण मस्करी केलीस तू माझी. म्हणजे त्या मुलीच्या सावलीविषयी ना? तुम्ही ते मला सांगितलंय. ती सावली वाटते कुणाची पण? एवढं तरी की ती मुलगी कोण आहे काहीच नाही माहित तुम्हाला? हो, नाहीच मला माहित. मोठी सावली बघितली मी तिची भिंतीवर आणि म्हणून तिला बघायला वळलो मी. ती नव्हतीच कुठे. तेवढ्यात आली एक मिरवणूक. हा, मिसळली लोकांमध्ये किंवा मग गेली निघून. तिला पाहीन तेव्हाच अस्वस्थता होईल दूर. नोकरी शोधण्यापेक्षाही मला तिला शोधणं जास्त महत्वाचं वाटायला लागलंय. अशी हसतेस का तू? परवा आहे तुमचा हैदराबादला इंटरव्ह्यू. तुमच्या वडिलांचे ते मित्र आहेत ना तिथे? तुम्ही जाऊन त्यांना भेटा इंटरव्ह्यूच्या आधी. म्हणजे फायदा होईल त्यांच्या तेही ओळखीचा. बरोबर आहे. ही सावली तर पूर्वी मी पाहिली तशीच आहे. नाही नाही, तसं नाही. एकदाची सापडली. तीच कानातली झुमरं, तीच लांब वेणी, तोच गळा, तीच हनुवटी, तेच नाक सुंदर. सापडली. हे देवा, किती दिवसांनी बघतोय मी. टिपी, ए टिपी. कोण हवे तुम्हाला? मुदलियार साहेबांकडे आलोय. तुम्ही कोण पण? मी आहे तेनालीचा. सागर प्रोजेक्टमध्ये नोकरीविषयी मला भेटायचंय त्यांना जरा. ठीक आहे, व्हरांड्यात बसा तुम्ही, मी कळवते त्यांना. एक मिनिट हा. काय बोला? तुम्ही आमच्या गावी कधी आलात? नाही कधीच. कधी म्हणजे कधी पण नाही आलात? नाही हो. का हो पण? अहो नाही, त्याचं काय, उगीच सहज चौकशी केली. नाही हो नाही. टिपी, कम ऑन. अगदी तशीच वाटली सावली खरी. भ्रम होता माझा. मला पुन्हा ती दिसू शकेल काय माहित. कोण तुम्ही? नमस्ते अंकल. नमस्ते. मी तेनालीहून आलोय. तू राजाराव आहेस होय ना? हो, तोच मी. रामाराव कसे आहेत? त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात हा. आणि तुमच्यासाठी हे पत्र दिले. ओके. उद्याच आहेत इंटरव्ह्यूज. मस्त प्रिपेअर केलंयस ना? हो, केलंय अंकल. त्याचं काय माहिती आहे, कॉम्पिटिशन फार असते ना आजकाल. मी प्रयत्न करेन जमेल तसा. बाकी देवावर सोडूया. मग मी निघतो आता. बरं आहे. बेस्ट ऑफ लक. हे घ्या साहेब कापी. काय करा मैया, तुझे मालक आले नाहीत अजून? ते आज येणार आहेत साहेब. हा हा. काय ग सीता, तुझ्या काकीने चावी ठेवली का इथे? हो. ही घ्या चावी. काकी शंकर पार्वतीच्या देवळात गेल्यात प्रवचनाला. असं होय. बरं का सीता, या खेपेला राजाला हमखास नोकरी मिळेल बघ. काय माहित बिचारे, गेले तेव्हा फार अस्वस्थ होते. काय माहित इंटरव्ह्यूच्या बाबतीत काय होईल. तुला तर अजिबात काळजी करण्याची गरजच नाहीये. काम फत्ते होईल आणि त्याला नोकरी पण मिळेल. तू उगीच काळजी करू नकोस. बर, मी निघतो. हा. मग रे राजा, इंटरव्ह्यू कसा झाला तुझा? मला जी येत होती ती मी सगळी उत्तरं दिली. बाकीची म्हटलं माहित नाही. बघूया आता काय होईल. तुला नोकरी मिळेलच रे. काळजी का करतोस? मला काळजी त्याची नाही मग? वाटत रे. खरं म्हणजे त्या सावलीची वाटते. अरे, म्हणजे ती सावली तुझा अजून पाठलाग करते मित्रा? हो, त्या सावलीने माझी झोप उडवली. कुणाला माहित ते केव्हा मला प्रत्यक्ष दिसेल. यासाठी तू वेडा झालायस? हो, आहे मी वेडा. सगळेच म्हणतात. समज ही नोकरी मला मिळाली सुद्धा तर ह्याच माझ्या अवस्थेमुळे मी नोकरीशी पण प्रामाणिक नाही राहू शकणार. गेला हा कामातून. ऐक राजाराव,
वास्तव जीवनामध्ये जगायचा प्रयत्न कर. या अशा स्वप्नांनी पोट नाही भरणार. माझा सल्ला ऐक. तू फक्त कामावर लक्ष दे. ठीक आहे. हं? या सगळ्या लोकांची पण कमालच आहे. कुणीच माझी खरी समस्या जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही. ह्याच्यात माझी काय चूक आहे? जीवा भावाचा मित्र बायको सुद्धा मला समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. खरं सांगू, मला कुणाच्या खोट्या सहानुभूतीची मुळीच गरज नाहीये. ही तर तीच सावली आहे, त्याच मुलीची सावली. तुम्ही जरा तूच आहेस? मी आणि रामय्या देवळात आलो. तुम्हाला नोकरी मिळाल्याचा आत्ताच टेलिग्राम मिळाला. मी नवस फेडायला आले. तुम्ही पण या ना. मला ती सावली मिळाली. कुठे हो? चल दाखवतो. माझी तर वाटत नाही ही. छे छे, मग तुझी. पण मला तर काहीच दिसत नाहीये. आपण भिंतीच्या खूप जवळ आहोत. रामय्या खूप लांब आहे. ती तुझीच सावली मी पाहिली होती. तुझीच होती. ठीक आहे, कोणी पाहिलं तर हसेल आपल्याला. चला जाऊया. चला ना. आणि अशा रीतीने राजारावला सत्य उमगलं की जसजसे आपण एखाद्या व्यक्तीच्या जवळ जातो तसतसे आपण तिच्या सावलीपासून दूर जात असतो.